तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर। आणि मित्रांनो, थोडा गळा खराब असल्यामुळे थोडा आवाज थोडा बदललेला आहे, तर तेवढं समजून घ्या। आणि तुमच्या आग्रहानुसार मी व्हिडिओ बनवतोय। खूप दिवसानंतर मला बरेच मेसेज येत आहेत, कॉल येत आहेत, जे आपल्यावर प्रेम करणारे आहेत। तर तुम्ही व्हिडिओ का बरं बंद केलेत ज्ञानी भाऊ म्हणून असे मला खूप मेसेज येत आहे। इंस्टाला कमेंटमध्ये पण मला कमेंट्स येत आहेत की तुम्ही व्हिडिओ का बरं बंद केले, खूप छान व्हिडिओ बनवायचे तुम्ही, तर व्हिडिओ का बरं बंद केले। तर त्यामुळं आज तेवढी माझी तब्येत छान नाही आहे, पण तरी पण मला वाटलं की चला आपण एक थोडं स्पष्टीकरण देऊ व्हिडिओ का बरं बंद केले त्याबद्दल। तर मित्रांनो, व्हिडिओ बंद करण्याचं कारण म्हणजे असं काही वेगळं कारण नाही आहे। मला एक वाटत होतं की आपण जे व्हिडिओ टाकतोय अर्निंगचे वगैरे व्हिडिओ, तर ह्या गोष्टीमध्ये तेवढंच खरं आहे मित्रांनो की आपण जे अर्निंगचे व्हिडिओ टाकतो की आता सपोज माझी अर्निंग झाली 2000 रुपये अर्निंग झाली, तर ते 2000 रुपये मला राहत नाहीत। त्याच्यामधून तुम्ही गॅस काढा, गाडीचा मेंटेनन्स काढा, EMI काढा, त्यानंतर जे राहील ते मला राहतात। पण लोक काय हिशोब लावतात लगेच की 2000 गुणिले 30, 2000 इंटू 30, डायरेक्ट 60,000 रुपये इन्कम आपल्या महिन्याचं होते। तिथे पकडतात डायरेक्ट 60,000 रुपये झाले। मी 50,000 रुपये चॅलेंज केलं होतं, 27,000 रुपये कमावले, 27,500 काहीतरी। तर लोक बोलतात की तो महिन्याला 50 कमावतो, पण ते टोटल पैसे मला राहत नाही ना। त्यामधून काही CNG जातोय, माझा वेळ जातोय, मेंटेनन्स जातोय, गाडीचा EMI जातोय, ह्या सगळ्या गोष्टी जात्या ना, प्रत्येक पैसे राहत नाही। तर मग लोक डायरेक्ट कॅल्क्युलेट करतात आणि गाड्या घेण्याचा निर्णय करतात। त्यामुळे मला वाटलं की व्हिडिओ काही दिवस थांबवायला पाहिजे आपल्याला। आणि मी विचार करत होतो की आपल्याला तर यूट्यूब करायचंच आहे, पण कारण की आपलं चॅनल मॉनिटाईज आहे आणि थोडेच काही आणखी डॉलर आले होते आपलं पहिलं पेमेंट यायला, आणि त्याच्यामध्ये मी बंद केले ते। थोडे आणखी काही व्हिडिओ टाकले असते तर ते माझे $100 होऊन एक पहिलं पेमेंट माझं क्रेडिट झालं असतं अकाउंटला। पण असो काय हरकत नाही, थोडं आणखी व्हिडिओ टाकले तर ते डॉलर होऊन जाईल। यूट्यूब तर करायचंच आहे, त्यामुळे मग मी डिसिजन घेतलं की आपल्याला थोडं थांबायला पाहिजे। आणि ते खरंच कुठेतरी चुकीचं आहे, अर्निंग व्हिडिओमध्ये दाखवायला नाही पाहिजे। कारण की अर्निंग दाखवली तर त्यासोबत त्या माणसाची म्हणजे त्या व्यक्तीने किती मेहनत केली ते 2000 रुपये कमवायला, कुठं कुठं ड्रॉप केले, कुठं पिकअप केले आणि काय त्रास झाला हे पण सोबत ह्या गोष्टी सांगायला पाहिजे। लोक डायरेक्ट कॅल्क्युलेट करतात आणि गाड्या एवढ्या जास्त वाढल्या पुण्यामध्ये। आणि जे ड्रायव्हर मात्र व्हिडिओ बघताय तुम्हाला माहिती असेल की लास्ट दिवाळीच्या आधी 1-1.5 महिना आणि आता थोडा बिझनेस दिवाळीनंतर थोडा आहे, बिझनेस चालू आहे व्यवस्थित। पण दिवाळीच्या आधी 1-1.5 महिना बिझनेस खूप स्लो होता, खूप डाऊन बिझनेस होता, बिझनेस पण होत नव्हता। तर त्यामुळे मला वाटलं की कुठेतरी व्हिडिओ आपल्याला थांबवायला पाहिजे असं मला वाटले, माझं पर्सनली मत। बाकी दुसऱ्यांचं मत काय त्याच्याशी मला काही घेणं नाही। तर मला पर्सनली वाटलं की आपल्याला व्हिडिओ थोडे थांबवायला पाहिजे, म्हणून मी व्हिडिओ थांबवले। आणि मला नाही बनवायचे ओला उबेरचे अर्निंगचे व्हिडिओ असं मी ठरवले। आणि यानंतर मी जरी ओला उबेरवर व्हिडिओ बनवले तर मी फक्त काही अशी माहितीबद्दल व्हिडिओ बनवणार, पण असं एवढी अर्निंग झाली वगैरे असं कधी व्हिडिओ बनवणार नाही। ठीक आहे, एक ब्लॉग वगैरे टाईप बनवू शकतो, कंटेंट बनवायचं असलं तर काही पण बनवू शकतो, पण मला वाटलं की आपण काही दिवस थांबायला पाहिजे आपल्यामुळं असं नको व्हायला। कारण की माझं चॅनल बऱ्यापैकीच व्यवस्थित चालू होतं, मला खूप सारे मेसेज इंस्टाला यायचे, चांगले पेमेंटवाले लोक मला बोलायचे की आम्हाला गाडी घ्यायची, जॉब सोडायचा, ज्याला 30-35 हजार पेमेंट आहे, ज्या व्यक्तीला 35,000 30,000 पेमेंट आहे त्या व्यक्तीला काही नाही करायचं, फक्त कंपनी जायचं आहे, जे 30-35 हजार रुपये येणार, त्याला कुठला CNG नाही, कुठला मेंटेनन्स नाही, फक्त तुम्हाला तो घरचा डब्बा लागणार, तो पैसे येणार। आणि गाडी घेतल्यानंतर कसं आहे ना, तुम्हाला त्या गाडीचा एक EMIचा एक प्रेशर असतो, एक EMI ते गाडीचं। आणि ओला उबेरमध्ये गाडी खूप जास्त चालते, त्यामुळे मेंटेनन्स निघतं हळूहळू, 4-5-6 महिने झाल्यानंतर, काही ना काही वर्षभरानंतर मेंटेनन्स हळूहळू छोटं मोठं काहीतरी निघत राहतं। ह्या सगळ्या गोष्टी आहे ना जॉबमध्ये ते नाही। आणि खूप सारे मेसेज मला यायला लागले, तर मला वाटलं की कुठंतरी आपल्याला बंद करायला पाहिजे। आणि जसे मी व्हिडिओ बंद केले तसे मेसेजेस येणं मला खूप कमी झाले। आणि आता फक्त मेसेज येत आहेत की
दादा तुम्ही व्हिडिओ का बरं बंद केली, ह्याच कारणामुळे मला नको वाटलं. आणि बरेच ड्रायव्हर लोक नाराज पण होते की तुम्ही अर्निंग का बरं दाखवता व्हिडिओमध्ये. त्यांचं पण कुठेतरी बरोबर आहे असं मला वाटतं की अर्निंग व्हिडिओमध्ये नाही दाखवायला पाहिजे. कारण की लोक अर्निंग बघून गाडी घेण्याचा डिसिजन घेतात. आणि माझा गाडी घेण्याबद्दल काही वाद नाही, तुम्हाला गाडी घ्यायची घ्या. पण मला सांगा, तुम्ही एक 10 लाखाची गाडी घेताय आणि तुम्हाला जर ते 100 रुपयाची बुकिंग 5 ते 7 किलोमीटर घेऊन जायची असेल, 7-8 किलोमीटर घेऊन जायची असेल, 110-120 रुपयाची बुकिंग, तेव्हा कसं फील होते ना, ते त्या ड्रायव्हरलाच माहिती आहे की तुम्ही 10 लाखाची गाडी घेतली आणि एक 20 किलोमीटर तुम्ही 200 रुपयामध्ये घेऊन चालले, 220-240 रुपयामध्ये तुम्ही 20 किलोमीटर घेऊन चालले. आणि मग त्यानंतर कळतं की दिवसभर काम करून CNG किती गेले आणि आपल्याला राहिले किती, ते व्यक्तीला ते दुःख कळतंय. त्यामुळं ज्याला गाड्या घ्यायच्या असेल तर त्यांचं वेलकम आहे, त्यांना आपण काही करू शकत नाही. कारण की मी किती पण बोललो, कारण की आता मी इन्सिडेंट बघितला आहे. माझ्या जवळचा एक मित्र आहे आणि त्याच्या मित्राला वाटत होतं की गाडी धंद्यामध्ये खूप पैसा आहे, पण माझा मित्र सांगत होता की नको घेऊ बाबा गाडी धंद्यामध्ये एवढं पण आता काही राहिलं नाही. म्हणजे नॉर्मल घर वगैरे चालेल, पण एवढा पैसा काय राहत नाही, तुला घरूनच EMI भरावा लागेल काम नाही केलं तर. तो मित्र म्हणला की नाही गाडीमध्ये खूप जास्त नफा आहे आणि खूप जास्त पैसा आहे, तुम्ही खोटं बोलता, तर घे मग गाडी. आणि गाडी घेतल्यानंतर मग आता नाही होत आहे बिझनेस वगैरे, नाही का, ट्रिपा पडत नाही. नवीन तर 4-5 महिने 2-4 महिने काही जुळतच नाही. एखादा महिना असंच जातो गाडी घेतल्यानंतर फिरण्यात, देवपूजा करू, हे ते, दर्शनाला जाऊ, फिरायला जाऊ. नंतर माणूस मार्केटमध्ये येतो परत. ते आता रिचार्जचे पण पैसे वाढायला लागले, म्हणजे नाही का, सबस्क्रिप्शन प्लॅन. उबेरचं पण 180 रुपयाचं काहीतरी प्लॅन झालंय. परत ओलाचं रिचार्ज 2000 रुपयाचा रिचार्ज तुम्हाला करावा लागेल महिन्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो. तर एवढं सोपं नाही आहे. अर्निंग होते, दिसते अर्निंग झालेली, पण तेवढा पैसा सेव्ह राहत नाही, असं आहे. बाकी आता आपली आहे सेकंड शिफ्ट, तर चाललोय जॉबला आणि सकाळपासून थोडं काम केले. तर आता इथं थोडं थांबलो होतो मगर पट्टाच्या बॅक साईडला, म्हटलं चला थोडं एक स्पष्टीकरण देऊ. बाकी हेच कारण होतं मित्रांनो व्हिडिओ बंद करण्याचं, की मला वाटलं की माझे व्हिडिओ बघून माझ्यामुळं कोणी फसायला नको. आणि मी एक्सपिरियन्स पण केलेले आहे. माझ्या जवळचे 1-2 मित्रांना मी सांगितलं होतं घेऊ नका गाडी, तर त्यांनी गाडी घेऊन आता बोलतात की तुझं त्यावेळेस ऐकलं असतं तर खूप बरं झालं असतं. कारण की तुम्ही एकदा गाडी घेतली, तुमच्या हातात गाडी आली आणि त्यानंतर तुम्हाला गाडी विकायची असेल तर 1-2 लाख रुपये तुमचा लॉस होतोय विकली तर. त्यामुळं कुठली पण गोष्ट करताना त्याचा प्रॉपर अभ्यास करा आणि त्यानंतर डिसिजन घ्या. असं ब्लाइंडली नका विश्वास ठेवू. कोणी सांगितलंय की आज माझा 4000 रुपये बिझनेस झालाय, आज माझा 5000 बिझनेस झालाय. मी नाही म्हणत होत नाही, एखाद्या दिवशी होतो, महिन्यातून एखाद्या दिवशी होऊन पण जातो बिझनेस. ट्रिपा त्या लोकेशनला भेटत गेल्या, ॲक्सेप्ट होत गेल्या, ट्रिपा बसल्या, ट्रिपा चांगल्या तर होऊन जातं कधी कधी. पण तो विषय आहे मित्रांनो. डेली त्याच टाईपचा बिझनेस होईल, 3000 रुपये. आणि मित्रांनो कसं किती पण तुम्ही आता काही पण केलं ना, की आता ट्रॅफिक जर बघितले पुण्यामधलं, तर नाही होत मित्रांनो. ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला कंटाळा येतो, म्हणजे येतोच. तर त्यामुळं नाही शक्य होत ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळं मी व्हिडिओ बंद केले होते. बाकी राहिली गोष्ट माझ्या बिझनेसबद्दल, काही लोकांना वाटत होतं की मी गाडी बंद वगैरे केली की काय. तर गाडी बंद वगैरे नाही केली मित्रांनो, गाडी चालूच आहे आपली. आणि दिवाळीला गावाकडे गेलो होतो आणि काम आपलं कंटिन्यू चालूच आहे, काम बंद नाही झालंय. जेवढं माझ्याकडे वेळ राहतं तेवढं कर. तर मित्रांनो बस यामुळेच व्हिडिओ बंद केले होते. आता मी विचार करतोय की थोडा व्हिडिओचा कंटेंट चेंज करावे, काहीतरी दुसरे व्हिडिओ बनवावे ओला उबेर सोडून. तर ह्याच गोष्टीमुळे मित्रांनो व्हिडिओ बंद केले होते. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू